तर ही जी उदाहरणं आहेत ही उदाहरणं पोलीस भरती, तलाठी भरती, त्यानंतर टी परीक्षा, CTT परीक्षा या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी खूप महत्त्वाचे असणार आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करते. तर आजच्या भागामध्ये आपण सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचा असणारा घटक म्हणजेच रेल्वेवरील उदाहरणं. तर हे जे रेल्वेवरील उदाहरण आहे हे प्रत्येक स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जातात आणि हे उदाहरणं कसे सोडवायचे, हे जर उदाहरणं आपण मेथडने जर सोडवायला गेलो तर आपल्याला खूप वेळ लागतो. तर आज मी तुम्हाला सोप्या पद्धतीने ट्रिक्सचा वापर करून, सूत्राचा वापर करून ही उदाहरणं 5 ते 6 सेकंदामध्ये कसे सोडवायचे हे सांगणार आहे. जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. तर आजचा पहिला प्रश्न आहे, एक रेल्वे A पासून B पर्यंत 40 किलोमीटर पर तास वेगाने सकाळी 7:15 निघाली. दुसरी रेल्वे त्या दिशेने त्याच दिवशी सकाळी 8:15 वाजता 60 किलोमीटर पर तास वेगाने निघाली. तर त्या एकमेकींना किती वाजता भेटतील? तर हा प्रश्न आहे. आता हा प्रश्न आपल्याला दिसताना खूप मोठा दिसतो, पण सोडवताना जर आपण ह्या सूत्राचा जर वापर केला, पहिल्या गाडीचा वेग गुणिले वेळेतील फरक भागिले वेगातील फरक. आता आपल्याला इथे सूत्र दिलेलं आहे पहिल्या गाडीचा वेग. तर पहिल्या गाडीचा वेग किती आहे? तर पहिल्या गाडीचा वेग हा 40 किलोमीटर आहे, म्हणून आपण इथं पहिल्या गाडीचा वेग लिहून घ्यायचा. त्यानंतर गुणिले काय आहे? वेळेतील फरक. आता वेळ किती दिलेली आहे पहिल्या गाडीची? तर 7:15 दिलेली आहे आणि दुसऱ्या गाडीची किती दिलेली आहे? 8:15. म्हणजे दोन्ही वेळेतील फरक काय आहे? 1 तासाचा आहे, म्हणून आपण इथं 1 तासाचा फरक हा लिहून घेणार आहोत, 1 तास. त्यानंतर भागाकारामध्ये आपण वेगातील फरक. तर पहिल्या गाडीचा वेग किती आहे? तर 40 आहे आणि दुसऱ्या गाडीचा किती आहे? तर 60 किलोमीटर आहे. तर यांच्यातील फरक किती आहे? 60 वजा 40. 40 गुणिले 1 तास भागिले दोन्हीतील फरक कितीचा आहे? 20चा आहे. तर आता इथे आपण जर भाग दिला तर 20 × 20, 20 दुणे 40, म्हणजे इथं काय येणार आहे? 2 तास येणार आहे. तर आता आपलं उत्तर किती आलेलं आहे? तर 2 तास आलेलं आहे. तर आता हे 2 तास आहेत, ते 2 तास दुसऱ्या गाडीचा जो टाइम दिलेला आहे त्या टाइममध्ये किंवा वेळेमध्ये हे 2 तास मिळवायचे आहे. तर दुसऱ्या गाडीचा वेळ किती दिलेली आहे आपल्याला? तर 8:15 दिलेली आहे. 8:15 प्लस काय करायचं? 2 करायचं, 10:15. नंतरचा पुढचा प्रश्न आहे आणि हा जो प्रश्न आहे हा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे आणि ह्याचं उत्तर कमेंटमध्ये टाकायचं आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, एक रेल्वे 50 मीटर लांब प्लॅटफॉर्मला 14 सेकंदात ओलांडते व त्यावर उभ्या असलेल्या व्यक्तीला 10 सेकंदात ओलांडते, तर रेल्वेचा वेग किती आहे? तर आता हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपण सूत्राचा वापर करून कसा सोडवायचा? तर आपल्याला इथं खाली सूत्र दिलेलं आहे, वेग बरोबर अंतर भागिले वेळेतील फरक. तर आता आपल्याला वेग काढायचा आहे. अंतर किती दिलेलं आहे आपल्याला? तर अंतर हे 50 मीटर दिलेलं आहे आणि भागिले काय करायचं आहे? वेळेतील फरक दिलेला घ्यायचा आहे. तर आता इथं 14 सेकंद आहे आणि इथं 10 सेकंद आहे, म्हणजे वेळेतील फरक किती आहे? तर 4चा आहे. म्हणजेच त्या गाडीचा वेग किती आला? 50/4. तर आता हा जो वेग आहे हा वेग किती आहे? तर मीटर पर सेकंदामध्ये हा वेग आहे. तर या वेगाचं रूपांतर जर आपल्याला किलोमीटर पर हावर्स मध्ये जर करायचं असेल तर ह्याला काय करायचं? 18 ने गुणायचं आहे. म्हणून आपण 50/4 ला 18/5 ने काय करू? गुणून घेऊ. तर आता याला संक्षिप्त रूप देऊन घेऊ. तर 2 दुणे 4 आणि 2 9 18, त्यानंतर 5 1 5 आणि 5 10 50. इथं 2 1 2, 2 5 10 आणि 9चा आणि 5चा गुणाकार किती येतो? 9 गुणिले 5 बरोबर 9 5 45 किलोमीटर पर हावर्स. म्हणजेच त्या गाडीचा वेग किती आहे? 45 किलोमीटर पर हावर्स आहे. तर इथे आपल्याला हा जो वेग मिळाला हा वेग मीटर पर सेकंदामध्ये मिळाला. तर आपल्याला जर वेग किलोमीटर पर हावर्स मध्ये जर करायचं असेल तर त्याला 18/5 ने काय करावं लागतं? गुणावं लागतं. तेव्हा आपलं उत्तर किती येणार आहे? 45 किलोमीटर पर हावर्स एवढा त्या रेल्वेचा वेग आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, एक व्यक्ती स्वतःच्या वेगाच्या 3/4 वेगाने ऑफिसला गेला तेव्हा तो 2 तास उशिरा ऑफिसला पोहोचतो, तर त्याचा मूळ वेग किती? तर मूळ वेग विचारला आहे. तर हे उदाहरण सोडवण्यासाठी आपल्याला सूत्र दिलेलं आहे खाली, अपूर्णांकाचा अंश गुणिले लवकर पोहोचण्याचे तास भागिले अंश व छेदातील फरक. आता अपूर्णांकाचा अंश किती आहे? तर 3/4 हे अपूर्णांकामध्ये दिलेले आहे, म्हणून अंश किती आला इथं? तर 3 आला. त्यानंतर गुणिले काय करायचं आहे? लवकर पोहोचण्याचे तास, म्हणजे 2 तास तो काय होतो? लवकर
किंवा उशिरा पोहोचतो. म्हणून 2 इथे घ्यायचं. भागिले दोघांमधला फरक किती आहे तर अंश 3 आणि छेद 4 आहे. तर यामधला फरक किती येतो 3 गुणिले 2 बरोबर 1 चा फरक येतो आणि यांचा गुणाकार किती येतो 3 दुणे 6 चा वेग किती असणार आहे 6 किलोमीटर पर आवर एवढा. तर हा जो प्रश्न आहे हा प्रश्न तुम्हाला सोडवण्यासाठी आहे. या प्रश्न सोडवायचा आहे आणि याचं उत्तर कमेंट मध्ये टाकायचं आहे. तर पुढचा प्रश्न आहे 200 मीटर लांब ट्रेन एका प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या व्यक्तीला 10 सेकंदात ओलांडते तर 300 मीटर लांब प्लॅटफॉर्मला ती किती वेळामध्ये ओलांडेल. तर आता हा प्रश्न सोडवण्यासाठी खूप सोपा आहे. तर 200 मीटर प्लॅटफॉर्मला ओलांडण्यासाठी त्या व्यक्तीला 10 सेकंद लागतात. तर 300 मीटर लांब जर प्लॅटफॉर्म असेल तर त्याला ओलांडण्यासाठी किती वेळ लागणार. तर आता यांचा आपण तिरकस गुणाकार करू. 300 गुणिले 10 भागिले 200. तर हा 0 गेला, हा 0 गेला, हा गेला, हा गेला. बे एक बे आणि बे पंचे 10 म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर किती आलं 15 सेकंद. नंतरचा पुढचा प्रश्न आहे 2 समान लांबीच्या रेल्वे एकाच दिशेने जात आहेत. त्या दोन्ही रेल्वे एका इलेक्ट्रिकच्या खांबाला 10 व 15 सेकंदात ओलांडतात. तर त्या दोन्ही रेल्वे एकमेकींना किती वेळात ओलांडतील. आता हा प्रश्न आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी ह्या सूत्राचा वापर करायचा आहे. जर आपण मेथडने हा प्रश्न सोडवायला गेलो तर खूप वेळ लागणार आहे. म्हणून हे जर सूत्र जर वापरलं तर आपला वेळ वाचणार आहे. तर इथे आपल्याला T1 आहे. तर T1 म्हणजे काय आहे पहिली वेळ आहे 10 सेकंदाची आणि T2 म्हणजे काय आहे 15 सेकंद ही दुसरी वेळ आहे. तर आता ह्या किमती आहेत. ह्या किमती आपण या सूत्रामध्ये घालून घ्यायच्या आहे. प्रथम काय करायचं आहे इथं आता 2T दिलेले आहे म्हणून 2 गुणिले T1 किती आहे तर T1 10 आहे म्हणून 10 आणि T2 किती आहे तर T2 आहे 15. नंतर T1 किती आहे तर T1 आहे 10 वजा T2 किती आहेत 15. तर आता इथे आपण वजाबाकी करून घेऊ. 2 गुणिले 10 गुणिले 15 आणि इथं किती येणार वजाबाकी यांची ऋण 5. तर आता इथे आपण भागाक देऊन घेऊ. 5 एक 5 5 दुणे 10. त्यानंतर शिल्लक राहिले इथं 2 गुणिले 2 गुणिले 15. यांचा गुणाकार किती येतो तर 60 सेकंद येतो. म्हणजेच त्या दोन्ही रेल्वे एकमेकींना 60 सेकंदात ओलांडतील. हे जे ऋण चिन्ह आहे हे ऋण चिन्ह सोडून द्यायचं आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे 60 सेकंद. पुढचं उदाहरण आहे 200 मीटर लांबची रेल्वे एका प्लॅटफॉर्मवरील माणसाला 4 सेकंदात व प्लॅटफॉर्मला 6 सेकंदात ओलांडते तर प्लॅटफॉर्मची लांबी किती आहे. तर हा प्रश्न कसा सोडवायचा तर प्रश्न सोडवण्यासाठी खूप सोपा आहे. तर 200 मीटर लांबीची रेल्वे एका प्लॅटफॉर्मवरील माणसाला 4 सेकंदात ओलांडते. प्लॅटफॉर्मला 6 सेकंदात ती ओलांडते तर प्लॅटफॉर्मची लांबी किती असणार आहे. तर यांचा आपण तिरकास गुणाकार करून घेऊ तिरकस. तर 200 गुणिले 6 भागिले 4. तर इथे 4 एक 4 4 पंचे 20 आणि 50 गुणिले 6 बरोबर 6 पंचे 30. तर ही 300 आहे. ही 300 रेल्वेची लांबी आणि प्लॅटफॉर्मची लांबी आलेली आहे. म्हणून आपल्याला आता प्लॅटफॉर्मची जर लांबी काढायची असेल तर रेल्वेची लांबी काय करायची वजा करायची. म्हणून 300 मधून 200 वजा करायचे तर शिल्लक राहणार 100. 100 ही काय आली प्लॅटफॉर्मची लांबी आली प्लॅटफॉर्म. तर 100 ही प्लॅटफॉर्मची. नंतरचा पुढचा प्रश्न आहे एक रेल्वे 40 किलोमीटर पर हवर्स वेगाने ए कडून बी कडे निघाली. दुसरी ट्रेन 10 किलोमीटर पर हवर्स वेगाने बी कडून ए कडे निघाली. जेव्हा या एकमेकींना भेटल्या तेव्हा दुसऱ्या रेल्वेने पहिल्या रेल्वेपेक्षा 100 किलोमीटर अंतर जास्त कापले तर ए व बी मधील अंतर किती आहे. तर आता हा प्रश्न आपल्याला खूप मोठा दिसतो. तर हा प्रश्न आपण जर वेगळ्या पद्धतीने किंवा मेथडने सोडवला तर आपल्याला हा प्रश्न सुटणारच नाही आणि खूप वेळ पण लागणार आहे. परीक्षेमध्ये आपल्याकडे इतका वेळ नसतो. म्हणून हा जो प्रश्न आहे किंवा या प्रकारचे जे प्रश्न आहेत हे प्रश्न असे सूत्राचा वापर करून सोडवायचे असतात. तर हा प्रश्न सोडवण्यासाठी हे सूत्र आहे वेगांची बेरीज भागिले वेगातील फरक गुणिले अंतरातील फरक. आता वेगांची बेरीज तर वेग किती दिलेला आहे पहिला 40 दिलेला आहे. 40 अधिक दुसरा वेग आहे 60.
आता वेगातील आपल्याला इथं काय दिलेली आहे, फरक काढायचा आहे. तर 60 वजा 40 म्हणजे इथं फरक येणार आहे 20. तर आता इथे छेदस्थानी किती आहे, वेगातील फरक सांगितला आहे, म्हणून दोन्ही वेगातला फरक किती येणार आहे, 20 येणार आहे. आणि गुणिले अंतरातील फरक. तर अंतरातील फरक किती सांगितला आहे आपल्याला, तर 100 किलोमीटरचा सांगितलेला आहे, म्हणून गुणिले किती येणार, 100 येणार. 40 अधिक 60 म्हणजे किती येणार, 100 येणार. 100 भागिले 20 गुणिले 100. तर आता इथे आपण जर 20 ने जर 100ला भाग दिला इथं, तर 20 पंचे 100 आणि इथं किती शिल्लक राहिले, 100 गुणिले 5 बरोबर 500. म्हणजेच ए आणि बी मधलं अंतर किती असणार आहे, 500 किलोमीटर. तर अशा पद्धतीने जर आपण हे उदाहरणं सोडवले तर आपला वेळ वाचणार आहे परीक्षेमध्ये. जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.